हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। सकाळीच खूप पाणी पडत होता। निघलो आहे कामावर जायला आणि सगळीकडं पाणीच पाणी, पूर्ण ग्राउंड पण पाण्याने भरलेलं आहे। आणि आमचा साईबाबाचं मंदिर आता पोचलो गडून। गाडीतून उतरताना सर्व सामान चेक करून घ्यायला लागते, काय मिस झाला तर पावसाची वाट लागते, छत्री वगैरे। मग गाडी पण पूर्ण पडद्याने नीट झाकून द्यायला लागते, नाहीतर पाणी पूर्ण शीट ओलं करून जाते। ही आपली कॅरी गाडी भरलेली आहे। गाडी भरले डोंबिवली ईस्ट, लेकशोर आणि पलावा। सेल चालू आहे आणि डिलिव्हरी खूप टाकतात, 24-25, आणि टाईम पण खूप होते ट्रॅफिकमुळं। पहिले डिलिव्हरी टॉय होता छोट्या मुलांचं, कॅश ऑन डिलिव्हरी होती आणि कस्टमर कॉल नव्हता उचलत, त्याच्यामुळं खूप टाईम झाला आणि मग कॅश कलेक्ट केली। हे बघा, नंतर पुन्हा एक छोट्या मुलांची सायकल होती, ती पण डिलिव्हर केली। नंतर मोठा फ्रीज होता, एकदम डबल डोअर। थोडा जरा पाणी थांबलेलं आहे, बघू शकता तुम्ही नजारा। नंतर आलो वॉशिंग मशीन एक्सचेंजला होती, ती चालू करून वगैरे बघितली, व्यवस्थित होती। डिलिव्हरी संपून आलो गोडाऊनच्या रस्त्याला। इथं खूप जाम झाला, सर्कलपासून तर मानकुलीपर्यंत फुल जाम, अर्धा तास गेला आहे ट्रॉफिकमध्ये। ट्रॉफिकमधून झाली सुटका, पोचलो गोडाऊनला, निघलो घरी जायला आणि काका भेटले अंजूरपाड्याला। दीदीला थोडा खाऊ घेत होतो केक। घरात घुसताच बाबू आपला मस्त खेळत होता आणि मला बघून थोडा हसायला लागला। आता खूप मस्ती करते तो। काय करतो रे? भूक लागली होती पण जेवणाचा टाइम निघून गेला। मग बायकोने दिली साबुदाण्याची खिचडी बनवून। आमच्या घरी आली होती मग हरणालीची पाहुणी, त्यानं थोडा नाश्ता पाणी दिला आणि मक्के उकडलेली तो बाईक। बाबू मस्त खेळत होता। चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच संपू, भेटून ब्लॉगमध्ये। चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा।